ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। दुसरीकडे बारामती तालुक्यातून करहा नदी वाहते। त्या नदीवर मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा केला जातो। नीरा नदी आणि करहा नदीचा संगम हा बारामती तालुक्यातील सोनगाव गावामध्ये होतो। या संगमावर मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळू उपसा केला जातो। मी आहे बारामती तालुक्यातील सोनगाव गावामध्ये नीरा आणि कऱ्याचा संगम होतो। माझ्या पाठीमागे या ठिकाणी बघू शकता हे आहे सोनेश्वराचं मंदिर। सोनेश्वराच्या डाव्या बाजूने जी नदी येते ती आहे कऱ्हा नदी आणि जी उजव्या बाजूने येते ती आहे नीरा नदी। या नीरा आणि कऱ्याच्या संगमावरती मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा केला जातो। गावकऱ्यांनी वारंवार तक्रारी प्रशासनाकडे करून देखील प्रशासनाने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला दिसत नाहीये। याचप्रमाणे ज्याचा या ठिकाणी अवैधरित्या वाळू उपसा होतोय त्याचप्रमाणे पुणे क्षेत्रातील इंदापूर तालुका असेल, दौंड तालुका असेल या ठिकाणी देखील अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होतो। याकडे प्रशासन देखील कानाडोळा करताना दिसत आहे। मागील वर्षी ज्या इंदापूरच्या तहसीलदार आहेत सोनाली मेटकरी यांनी देखील वाळू माफियांविरोधात मोठी कारवाई केली होती। त्यानंतर त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न देखील या वाळू माफियांकडून करण्यात आला होता। त्यानंतर प्रशासनाकडून कोणतीही प्रकारची मोठी अशी कारवाई या प्रशासनाने वाळू माफियांविरुद्ध केली नाही। वाळू माफियांविरोधात प्रशासन का कारवाई करत नाही असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। जयदीप भगत, एबीपी माझा, सोनगाव, बारामती।